आता तरी बायांनो बोलक्या व्हा ग, आता तरी बायांनो बोलक्या व्हा, आता तरी बायांनो बोलक्या व्हा ग, आता तरी बायांनो बोलक्या व्हा. चार गोष्टींचा विचार कराल का ग, बुद्धिमत्तेला चालना मिळेल ना ग. आता तरी बायांनो बोलक्या व्हा ग, आता तरी बायांनो बोलक्या व्हा. बाहेर पडायला भिवू नका ग, दडपशाहीला मागे हटवा ग, दडपून बुजऱ्या राहू नका ग, अन्यायाला वाचा फोडूया ग. आता तरी बायांनो बोलक्या व्हा ग, आता तरी बायांनो बोलक्या व्हा, आता तरी बायांनो बोलक्या व्हा ग, आता तरी बायांनो बोलक्या व्हा. महिला सहज म्हणल्या करा काम, मग आता आमच्यासाठी नाही तर मग गाव सोडून जावं लागून दुसऱ्या गावी कामासाठी. तर ते म्हणले तुम्ही करणार का नक्की. ह्या महिला म्हणल्या हो. पण आम्हाला असं नव्हतं वाटलं का हे काम सगळं आमच्या संयुक्त महिला समितीच्या तर्फे, त्यांनीच माप घ्यायचे, त्यांनीच सगळ्या अडचणी सोडवायच्या, त्यांनीच गावासमोर जायचंय. Shobha Suryavamshi was talking about the proud moment when the challenging task of developing a watershed of 250 hectares in the remote village of Bhoire Pathar near Ahmednagar in Maharashtra was given exclusively to women. Inspired and motivated, these rustic women were highly willing to take on the work, brushing aside their illiteracy and age-old hesitation. पण हे प्रोजेक्ट हाती घेतलाय 200-250 हेक्टरचा. आपण पण मागणी केलेली, हे करूनच दाखवायचं, जिंकू किंवा मरू एक म्हणे. हा शब्द महिलांना बोलून दाखवला. महिला अशा आहेत की त्या पुरुषांपेक्षाही चांगलं काम करू शकतील, परंतु त्यांना म्हणजे आरक्षणामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा किंवा घरातल्या परिस्थितीमुळे म्हणा काही बाहेर येऊ दिलं जात नाही. तर मी तर या मताचा आहे की 33 ऐवजी 50% आरक्षण का नको, कारण अर्धे मतं जर त्यांचे आहेत, निम्मे मतदार महिला असल्यानंतर त्यांनी 33 वर समाधानी का राहावं. As the movement for greater awareness among women vis-a-vis their rights and place in the society gained momentum worldwide, its echo has been heard even in our villages. Empowering women became the credo as changing outlook took on the behemoth of tradition. पाहुणे चला आमच्या माळाला जाऊ, सारे डोंगर फिरून पाहू. पाहुणे चला आमच्या माळाला जाऊ, सारे डोंगर फिरून पाहू. डोंगर आमचे धन आहे, त्यातच आमचे मन. पहाड आमचे पिता आहे, जमीन आमची माता. माळाचे पाणी अडवू, जमिनी धूप थांबवू. पाहुणे चला आमच्या माळाला जाऊ, सारे डोंगर फिरून पाहू. पाहुणे चला आमच्या माळाला जाऊ, सारे डोंगर फिरून पाहू. Watershed development has ushered in an era of stability for the rural community. First, it stopped migration from the village. Men didn't have to leave homes and go to far-off places in search of livelihood, as work was available within the village. Second, it gave security to family life. Where families moved out of a village for work, children's education suffered invariably. Staying back in the village ensured regularity in schooling. पहिलं गुजरातमध्ये जायचे बिडार बांधीनी, आता काम चालू होतं था सुद्धा काय नाही जायचे. डांबर कामाला जायचं, मग गाडीत बसून मग तिकडे डांबर काम करून यायचं. Involvement of women in watershed activity was crucial to its success. Though the ban on cattle grazing, an essential component of watershed development, spells initial hardship to women, the long-term benefits are many. डोंगराचं बी ती शिशिटी ते केले ना, तर वेटचं काम केले, ते पाणी त्यात उडून गेलं, ते झिरपून खाली पण झिरपा त्याचा येणार, तर शेती चांगली पिकणार. पाणलोट नाही आला असतं तर लई गरीब झाली असते. पैसे नाही दिसत होते. आता पण करू राहिलो, मी श्रमदान करू राहिली, मग पैसे येऊ राहिले हातात. काहीतरी मुलीचं लग्न करून टाकली, शेतीत कांदे लावली, अगर काही बी धंदा करू राहिली म्हणून झालं मस्त.
A major offshoot of the watershed activity has been the economic strength it provided to women. As earnings became regular, they could indulge their small pleasures. They could save, something that was unimaginable before the watershed days. Savings group formation was a natural corollary. पण जेव्हा पैसा हातमध्ये येतच काही स्वप्न होताना पैशामुळे हिंमतच बसली माणसाची. लोकांचे द्यायचे पाचचे काढण्यापेक्षा 3 रुपये तिकड्याचे बरं वाटतंय. सगळ्या जणींना विचार करून ते 3200 रुपये दिले. आता ते 3200 रुपयाचं आम्हाला व्याज आलं. व्याज आल्याच्या नंतर पूर्ण महिलाच्या लक्षात बसलं किंवा आज 3200 रुपयाचं आपल्याला इतकं व्याज आलं तर आपलं काही दिवसाने 1 वर्षाच्या नंतर आपला बराच पैसा होईल. आम्हाला बँके कुठं होती तेच माहित नव्हतं. मनाव सुद्धा येईना गेलं काला म्हणतात बँके ते. आता परगावाला गावात आल्यानंतर याच्यापेक्षा लय हुशार होईल आम्ही. सरपंचाला मानत नाही 21 तेव्हा ते गटाच्या बायांना मानायला लागले. कारण बायांच्या जीवावर 2 रुपये शेकडाने पैसे भेटतो ना. Availability of loans eased the stranglehold of debt and moneylenders. Loans on terms set by the women themselves were taken for myriad reasons. कैले शेळीला दिलेले, मी घर बांधण्यासाठी स्वतः 5000 रुपये घेतलेले. कोण किराणा बाजार भरला, कोण म्हैस घेतली. एका बाईच्या नवऱ्याला चष्मा लागला होता, तिने पण घेतले 1000 रुपये. हे लग्नासाठी घेतले होते मागे. मुलीचं लग्न होतं त्या लग्नासाठी 10000 रुपये गटवाल्यांनी दिले होते आम्हाला. एका बाईने घेतलं, तिच्या मुलाला टपरी टाकून दिली. ती सुपारी दररोज त्याला फोडून सनी तिथं पोस्ट करते. म्हणजे तिचं बघतं, तिच्या मुलाचं बघतं. कर्ज काढलेलं आहे 7,60,000. तर 18 महिन्याची फेड होती का, तर आम्ही 15-16 हप्ते भरलेले आहेत. 7,60,000 आम्हाला 45,600 हप्ता येतो. तर 45 महिलांनी घेतलेले आहे ते कर्ज. But coming together has meant a lot more. Women realized this soon. Venturing out of the 4 walls of the house for the first time, they could view the world differently. From a bleak past to an open, brightening present. They had moved hand in hand. आधी असं होतं आमच्या खेडागावांमध्ये, तर दिवस उगला म्हणजे शेतात जायचं, पायठे उठायचं, जात्यावर दळायचं आणि स्वयंपाक करून शेतात जायचं. दिवसभर तिथं काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, स्वयंपाक करून पुरुषांना जेवण घालून आणि मग रात्री 11-11:30 पर्यंत झोपायचं. पहाटे लगेच 3 वाजता उठायचं. इकडनं जर पुरुष आला, इकडनं जर महिला गेली तर ती एकीकडे उभी राहून जायची. तो पुरुष निघतो तोपर्यंत पाठ करून उभी राहायची ती महिला. तो पुरुष गेल्यानंतर पुढे रस्ता धरायचा आणि काही बी होज असो ते डोक्यावर धरायचं नाही, खांद्यावर धरायचं. गाव बाहेर रस्ता लागले का तेव्हा ते होज डोक्यावर घ्यायचे. आधी बाया अशा होत्या की बाहेर कोणी माणूस राहिलं, बाहेर उभी राहू नको, कोणाकडे पाहू नको आणि मी येईपर्यंत घरातच झोप. बाहेरून कडी लावून घ्यायच्या त्या. अशी परिस्थिती होती आधी. म्हणजे फारच मागासलेली पद्धत होती आधी. असं म्हणजे बाहेर जरा निघाली सून तर ती पायरी म्हणजे दूरपर्यंत जाय तोपर्यंत पायात चप्पल घालायची नाही, हातात चप्पल धरून चालायची. गावात कुठलीच महिला अशी बाहेर निघत नव्हती. पण या बचत गटामुळे एकत्र राहणं, एकत्र बोलणं, एकत्र बसणं, हसणं, सगळं म्हणजे खेळ सुद्धा काही टाइमास आम्ही नंदुरबार गेलो होतो प्रशिक्षणासाठी, तिथं खेळ सुद्धा आम्ही खेळलो. तर सगळ्या महिला इतके उत्सुकतेने म्हणायचं अजूनपर्यंत बुवा आम्ही घरातच चूल आणि मूल हेच आमचं माहिती होतं बुवा. असं बाहेर निघणं किंवा माहेरी जाणं एवढंच आणि कुणाच्या घरी नातेवाईकांकडे जाणं एवढंच होतं बुवा. असं आम्ही कुठं गेलो नव्हतो. पण या बचत गटामुळे आम्ही सगळीकडे फिरतोय आणि आमच्या म्हणजे उत्सुकताही वाटते आम्हाला बुवा. भरपूर काही फरक पडला. म्हणजे आता हे संकट आलं किंवा दुःख आलं, कोणाची आपल्याला खूप अडली की एकमेकीला आपण बोलून आपले सवाल सोडू शकतो. काही संकट आलं तर आपण त्याला निवारण्याची शक्ती तयार झाली ना आमच्यामध्ये. आता महिला मेळावा घेतला कार्यक्रम गावात, सर्व महिला उपस्थित होत्या. त्यातूनच चुलीचा कार्यक्रम घेतला. 3 चुली होत्या, एक हातवाई लक्ष्मी आणि भाग्यलक्ष्मी. हातवाई चूल पसंत पडली आमच्या गावातल्या महिलांना, तर 115 चुलींची वाटप केली.
गट तयार झाले तसे सर्वच बाया आता ग्रामपंचायत पाहायला लागल्या, सगळ्या ग्रामपंचायत मध्ये यायला लागल्या, मिटिंगा घ्यायला लागल्या. त्याच्यामुळं ते बायांना पुढं चालूशे वाटतं. आता कायदा काय आहे म्हणजे महिलाला माहित नव्हतं. म्हणजे तिला काही तिच्यावर अत्याचार झाले, काही झालं तर ती सहन करत होती. आणि आता त्या दिवशी आमच्या इथं कायद्याचा कार्यक्रम झाला तर पूर्ण महिलाला माहिती झालं ना किंवा कायदा हा महिलासाठी पण असतो. मुली आम्ही बाहेर जाऊ देत नव्हतो, तर किशोरी कार्यक्रम काढल्यापासून आम्ही मुली सगळ्या बाहेर निघून देतो. समजा आता मुली सगळ्या बाहेर शिकायला येत्या. Working to better their own lot, women have shown that their determination is not to be undermined. Solving their problems by themselves, they are uplifting the community as या श्रमदानातून असा फायदा झाला आम्हाला की गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आमचा. कारण श्रमदान केलं नंतर मग बोरवेल केली, त्याला बोरला पाणी लागलं ना, मग ते पाणी आमच्या गावात आता चालू आहे. आम्ही तो मातीबांध घातला, म्हणजे किती वर्षापासून पडलेला तो मातीबांध, पण महिलांनी सुरुवात केली त्या मातीबांध बांधायला. आम्ही ठरवलं होतं की आपण जो जातीभेद निर्माण केला आहे तो आपण मिटवायलाच पाहिजे. अशा प्रकारे आम्ही महिला पाणलोट संमेलन आयोजित केलं होतं 28 एप्रिलला. आम्ही सांगितलं तुमच्या घरात जो स्वयंपाक असेल तो तुम्ही डब्यात आणा आणि तो आपण एकत्र करून खाऊ. अशा प्रकारे आम्ही सर्वांचे डबे एकत्र केले. एकत्र येऊन दारूबंदी केली गटातून. तर पहिल्यांदा लईच दारूचा आम्हाला बयालाच मारहाण सगळं सासुरास बयाला जात होतं ना. एकत्र येऊन गटातून आम्ही एकत्र येऊन दारूबंदी केली. त्या आंघोळीला काही नाही, उघड्यावर आंघोळ करते महिला, ते आता बाथरूम होणार या महिन्यात सगळ्या महिलाच्या दारात. Samyukta Mahila Samiti, the umbrella organization of all savings groups in a village, has further widened the platform for related activities. Planning, decision making, problem solving, coordination and execution. Women are learning to handle all of these. बचतीला तिने फक्त माध्यम ठेवलं, मन गोळा करण्यासाठी एक पुरुषाचंही तिने असं मन जोडलं. मन जोडल्यानंतर तिने एक माध्यम घेऊन तिने आपल्या घरामध्ये एक तिथे तिने धैर्य वाढवलं. नंतर धैर्य वाढताना त्यांचं एवढं धैर्य वाढलं की आज त्या महिला स्वतः काही मीटिंग घेऊन ग्रामसेवकांना ते साकडं घालू शकतात आणि गावात ग्रामसभा वगैरे घेण्यासाठी ते प्रवृत्त करतात. Nothing deters them now, neither their own illiteracy nor the presence of a crowd. Getting onto the podium, they can wield the mic with ease. They articulate their thoughts and feelings in a forthright manner. Mahila Melavas, the yearly gathering of women from several villages, have provided an outlet to the latent talent, energy and creativity of women. प्रत्येक गटाने मीटिंग घ्यायची आणि ही सगळ्या गटांनी अलग अलग मीटिंग घेऊन Meetings, exposure trips and activities for income generation have fired up their imagination. आम्ही रावरीच्या विद्यापीठात गेलो, तिथं प्रदर्शन भरलेलं होतं. तिथं आम्ही नर्सरी बघितली आणि तिथं सगळ्या वनस्पती लावलेल्या होत्या. त्या वनस्पतीची सगळी माहिती आम्हाला त्या साहेबांनी सांगितली. तसं आम्हाला बी वाटलं की आपल्या इथे बी काहीतरी नर्सरी उघडली केली पाहिजे बुवा. आम्ही तिकडं परभणीला गेलो नाही का, परभणीला गेल्यानं आम्ही पाहिला खत पाहिल्यानं मग हे सोपं वाटलं आम्हाला त्याने केलेलं. मग त्याचा कचरा आमच्यापेक्षा कचरा मोठा मोठा होता, तर त्या गांडुळानं नुसता बारीक असा पत्तीवानी केलता. म्हणून आमच्या डोसक्यात बसलं ते. मग तेव्हापासून आम्ही हे सुरू केलं. मग 1.5 महिन्यामध्ये आम्ही ते खातं काढायचे, मग त्याची चाळून शिनी पोते भरायचे. मग समितीच्या बाहेरला म्हणायचं माहिती 13 बाहेर तुला पाहिजे काय, तुला पाहिजे काय, बाहेर विकायचा नाही, आपल्या आपल्यातच घ्यायचा.
मग त्या समितीच्या बाहेरनं ते घेऊन शेणी त्याचा पैसा जमा करायचा. Women have gained entry into village watershed committee too, achieving a certain level of gender sensitivity and mainstreaming. Training sessions have bolstered the women's confidence appreciably. काही महिला काही पुरुष जेवढे काय आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो परळीला तेवढ्याने मिळून सगळ्याला समजून सांगून खोदकामाचं हे ते असं तयार केलं. महिला आणि पुरुष एकत्र कसं नाही यायचं, का यायचं नाही, त्याला अधिकार नाही का, असं सुद्धा आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळं मी म्हणलं चला तुम्ही कोणी येणार गेलं तरी मी पण जाणार. WWCच्या सचिवाचं काम लिखाण काम जास्त असतं. काही मीटिंगा घ्यायच्या असल्या तर ते प्रोसिडिंग लिहायचं असतं. सुरुवातीला तर मला त्याच्यातलं काहीच माहित नव्हतं. मी पण लिहित गेले. आता काहीच अडचण येत नाही. Insightful inputs are compelling men to have a new perspective on women. 4 माणसात बसणं म्हणजे मामूली गोष्ट नाही. आता त्याला कोणी न विचारणारी माणसं होते. महिलांना ते महिला 4 माणसात बसू शकते, बँकेला व्यवहार करू शकते. आम्हाला आज कळून आलं थोडं की स्त्री ही पुरुषाबरोबरचीच आहे. The enthusiasm and eagerness to work together to fulfill their needs and dreams today pervade the women's personalities. Women realize the difficulties, are aware of the mammoth effort required, yet are preparing for change. The stupendity of the task does not cover them anymore. They are willing to venture into new frontiers. The fear in heart may still linger, but is camouflaged with the collective courage of the group. पांडवचं काम केल्यापासून महिलांनी जिद्द धरली. जिद्द का धरली म्हणलं आपण एवढं बचत गटाचे कामं केले, एवढे आपण कर्जफेडीचे कामं केले, मग आपण एवढी जिद्द धरायची. किती अडचणी आल्या ना आपण दूर करायच्या अडचणी आणि एवढं जिद्दीने काम करायचं. आम्ही असं ध्येय ठेवलेलं आहे की आपण दुसऱ्याकडे कर्ज न घेता आपणच आपल्या गावात एक बँक तयार करायची महिलांचीच आणि तिथूनच आपण कर्ज व्यवहार करायचा. महिलांच्या अडचणी महिला समजू शकता तर आपण जिद्दीने लढायचं आणि महिलांनाच निवडून आणायचं. अशा प्रकारे महिला सरपंच जर आली तर महिलांचं दुःखही जाणू शकते. The story doesn't end here. In fact, it's only the beginning. The ground is gained little by little. In Ranaiche village, it's a woman who hoists the national flag at the Gram Panchayat office on all national days. The term empowerment will define and redefine itself as the process of women's awakening goes on. Today, women's ability is increasingly acknowledged, sometimes grudgingly, sometimes with an open heart, but acknowledged nevertheless.